भुसावळ आणि जळगावमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार. प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मंत्री गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत पक्षप्रवेश. पालघरमधील मनसेतील अंतर्गत वाद. पुन्हा एकदा चव्हाट्यावर अविनाश जाधव यांच्या फोटोला फासलं काळं. सातारा शहरात नव्याने रिंग रोड तयार होणार. विकासासाठी सरकारकडून भरभरून निधी मिळणार. बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचं वक्तव्य. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून बच्चू कडू आक्रमक. 11 तारखेला प्रहार संघटनेचं राज्यव्यापी आंदोलन. आमदारांच्या घरासमोर मशाली पेटवून आंदोलन करणार. बिहारमध्ये नितीश कुमारच एनडीएचे कॅप्टन. आगामी निवडणूक नितीश कुमारांच्याच नेतृत्वात. केंद्रीय अमित शहांकडून मान्यता. 243 पैकी 225 जागा जिंकण्याचा टार्गेट. धाराशिवमध्ये रमजान ईद निमित्त ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण. नमाज पठणासाठी संपूर्ण शहरातील मुस्लिम बांधव येणार एकत्र. राजकीय नेते देखील राहणार उपस्थित. रमजान ईद निमित्त आज कोल्हापुरात नमाज पठण. यावेळी हसन मुश्रीफ देखील राहणार उपस्थित. नाशिकमध्ये आज रमजान ईदच्या निमित्त सामूहिक नमाज पठण. ईदच्या निमित्ताने नाशिक शहरात विविध ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. परभणीत अहिल्यादेवी होळकर स्मारकाचा भूमिपूजन संपन्न. 11 फुटी अहिल्यादेवी होळकरांचा पूर्णाकृती पुतळा साकारणार. पैठण बाजारपेठेत खरेदी वाढल्याने मोठी उलाढाल. सणांमुळे बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल. मराठवाडा चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक पवन लोहिया यांची माहिती. हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांची हळद काढणीची लगबग सुरू. मजूर मिळत नसल्याने आणि हळदीच्या उत्पादनात घट झाल्याने हळद उत्पादक शेतकरी अडचणीत. बीडच्या वडवणी तालुक्यातील साळिंबा येथे गायीचं अनोखं डोहाळे जीवन. यावेळी गावातील अनेक महिला उपस्थित. महामार्गाचे काम करणाऱ्या 3 कंपन्यांना पुन्हा नोटीस. 10 कोटींच्या रॉयल्टी थकबाकी येणे बाकी. महसूल विभागाची उद्दिष्ट पूर्ण करताना कसरत. लातूरात 1 धाव सायबर सुरक्षेसाठी मॅरेथॉन स्पर्धा. स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद. विविध गटांमधून शेकडो स्पर्धक झाले सहभागी. बदलापुरात भंगाराच्या दुकानाला भीषण आग. अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश. आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त. अंबरनाथमध्ये एका दुचाकीस्वाराचा अपघात. भरधाव वेगाने दुचाकी चालवणारा दुचाकीसह पडला खोल नाल्यात. पोलिसांनी दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याचा पाठलाग करून केली अटक. अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या महामार्गालगत केली होती दुचाकी पार्क. जालन्यातील परतूर येथे राशनचा 30 टन तांदूळ घेऊन जाणाऱ्या ट्रकवर कारवाई. या प्रकरणी परतूर पोलीस ठाण्यात 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. परतूरच्या तहसीलदारांची कारवाई. मिरजेत भर दिवसा 4 महिलांकडून एका दुकानातील दागिन्यांवर डल्ला. घटना सीसीटीव्हीत कैद. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. अक्कलकुवा येथून मालेगावकडे गोवंश जनावरे घेऊन जाणारी वाहनं पोलिसांनी केली जप्त. जवळपास 20 ते 25 गोवंश जनावरे धुळे शहरातील खानदेश गोशाळेत सोडण्यात आली. या प्रकरणी सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. म्हाळुंगे एमआयडीसीतील विद्युत रोहित्रांतील तांब्याच्या तारांची चोरी. या प्रकरणी दोघांना अटक. चोरट्यांकडून एकूण 2,30,240 रुपयांचा मुद्देमाल जप्त. रत्नागिरी रेल्वे स्थानकामध्ये आणखी एक्झिक्युटिव्ह लाऊंज होणार. उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लाऊंजचं उद्घाटन. जेजुरीच्या खंडोबाला भक्ताने अर्पण केले 20 लाखांचे सुवर्ण नाव. खंडोबाच्या मूर्तीच्या वरील बाजूस लावण्यात आले हे नाव. चंद्रपुरात 3 एप्रिल पासून देवी महाकालीची यात्रा. यंदा 4 राज्यातून येणाऱ्या भाविकांसाठी मोठ्या सुविधांची उभारणी. सुविधा निर्माण करण्यासाठी राज्य शासनाने दिले सुमारे 3 कोटी रुपये. माजी पालकमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली व्यवस्थेची पाहणी. 1 एप्रिल पासून वीज स्वस्त होणार. वाढत्या वीज दरांमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना आता मोठा दिलासा.
अमरावती जिल्ह्यात निकृष्ट दर्जाच्या कांदा बियाण्यामुळे कांदा पिकांचं मोठं नुकसान. कांदा उगवण झाल्यानंतर कांदा पीक खराब झाल्याने 40 शेतकऱ्यांवर आर्थिक संकट. उन्हाचा तडाखा वाढल्याने रायगड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क. सरकारी रुग्णालयातील उष्माघात कक्ष कार्यान्वित करण्यात आली. हॉर्न वाजवल्याच्या रागातून वाहन चालकावर प्राणघातक हल्ला. नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील घटना. वाहन चालकावर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न, शिवीगाळ करून हाणामारी. नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात गावगुंडांविरोधात गुन्हा दाखल. येवल्यातील अवैध कुंटण्यावर छापा आणि हॉटेलमध्ये सुरू असलेल्या अवैध कुंटणखाण्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा. 2 एजंटसह देह विक्री करणाऱ्या 5 तरुणी ताब्यात. सोलापुरात चोरीची घटना. बंद घराचे कुलूप तोडून घरातील दागिन्यांची चोरी. दूधगंगा नदीवर भीषण अपघात झाल्याची सध्या माहिती समोर येते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.